आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। खानापूर तालुक्यातील घाणवड आकाराने छोटंसं पण कर्तृत्वाने मोठं ठरलेलं गाव। या गावातील 2 सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी झेप घेत गावाच्या शिरपेचात मानाचे 3 तुरे रोवलेत। त्यामुळे संपूर्ण घाणवड गावात अभिमान आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। अत्यंत साध्या कुटुंबातून आलेले अभिजित भास्कर होलार यांनी अवघ्या 22व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात MPSCच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक PSI पदावर मजल मारली। घरची परिस्थिती अत्यंत बेताची। आई वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढत होते। अशा परिस्थितीतही अभिजित यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण पूर्ण केले। विशेष म्हणजे रेणावी येथे पोस्ट मास्टर म्हणून काम करत असतानाच त्यांनी अभ्यास सुरू ठेवत एवढ्या कमी वयात मोठं यश संपादन केले। घाणवडच्या यशाची दुसरी कहाणी आहे सागर प्रभाकर कोले यांची। सध्या औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सागर कोले यांनी नोकरी करत असतानाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला। या मेहनतीचे फळ म्हणून त्यांनी राज्यात 5वा क्रमांक मिळवत अन्न व औषध प्रशासनातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ क्लास 2 पद मिळवलं। एवढ्यावरच न थांबता त्यांनी आणखीन एक स्पर्धा परीक्षेत राज्यात 3रा क्रमांक मिळवत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक क्लास 3 पदही संपादन केले। तर घाणवडच्या यशाचा 3रा मानाचा तुरा म्हणजे गावच्या माजी सरपंच सुवर्णा प्रशांत भोसले। खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांच्या या निवडीमुळे घाणवड गावात आनंदाची लाट उसळली। या तिन्ही यशस्वी व्यक्तींचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेत। घाणवडच्या या तिन्ही व्यक्तींनी दाखवून दिले, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि ध्येय असलं की यश नक्की मिळतंच। आज घाणवड गावाच्या या तिन्ही यशस्वी लेकरांवर संपूर्ण तालुक्याचा अभिमान आहे आणि त्यांच्या या यशावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। मी अभिजित भास्कर होलार नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब राजपत्रित पोलीस उपनिरीक्षक या पदी 2024ची एक्झाम होती, या पदी निवड झालेली आहे। माझ्या या यशामागे माझे आईवडील, संपूर्ण कुटुंब यांचं खूप मोलाचं योगदान राहिलं। माझी शाळा वगैरे सर्वांचं मी 3-3.5 वर्ष अभ्यास केलेला आहे या स्पर्धा परीक्षेचा। मी अभ्यास केला सुरुवात 2021 साली आणि गेलो इथून इस्लामपूर या ठिकाणी कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी येथे। एका वर्षानंतर मी 1.5 वर्षे परत पोस्टामध्ये काम केलेलं आहे काही कारणास्तव आर्थिक व्यवहारांसाठी। त्यानंतर मी 2023ला पुन्हा सुरुवात केली आणि 2023 ते 2026 या कालावधीत सातत्यानं अभ्यास ठेवून, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून, डिसिप्लिन ठेवून चांगला अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक या पदाची परीक्षा पास झालेलो आहे। आणि या सर्व यशामध्ये हे यश एकट्याचं नसून या सर्वांचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या मित्रमैत्रिणी, शाळा या सर्वांचा मोलाचा वाटा आहे। सर्वांचं खूप खूप धन्यवाद। आणि सर्वांनी स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून आपल्या यशाला गवसणी घालावी, सातत्य ठेवावं त्यामध्ये आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने लोकांची सेवेसाठी चांगली नीतिमत्ता, चांगले बुद्धिमत्ता असलेले सक्षम तरुण प्रशासकीय सेवेत येऊन जनतेची सेवा करावी हा माझा सर्वांना सल्ला असेल। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट। या परिस्थितीतून मुलाने शिकणं हे आईवडिलाचंच भाग्य आहे आणि मुलाने असंच पुढे जाऊन यश मिळवावं आणि सर्व मित्रांनासुद्धा सांगावं की अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मुलगा पुढं जातो तर आईवडिलाच्या कष्टाची जाण असून मुलं एवढा अभ्यास करून पुढं जातात। या मुलांचं, दोन्ही मुलांचं मी अभिनंदन करते। धन्यवाद। नमस्कार, मी सागर प्रभाकर कोले। माझी विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित या पदावर नियुक्ती झालेली आहे। मला पोस्टिंग मुंबई बांद्रा येथे मिळालेलं आहे। माझ्या या यशामध्ये माझे आई वडील यांचा कष्टाचा खूप मोठा वाटा आहे। त्याचबरोबर मला लाभलेले शिक्षक
त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचे ठरले. मी सध्या औषध निर्माण अधिकारी या पदावर प्राथमिक आरोग्य केंद्र विटा येथे कार्यरत असून तो जॉब करत असतानाच मी या इतर स्पर्धा परीक्षांची तयारी चालू केली. मी 6 महिने ते 8 महिने अभ्यास केला व या 2 परीक्षा दिल्या. या दोन्ही परीक्षांमध्ये मला चांगल्या पद्धतीचं यश लाभलेलं आहे. हे यश माझं वैयक्तिक नसून या यशामध्ये माझे मित्र, माझे आईवडील तसेच माझे शिक्षक यांनी खूप मला सहकार्य केलं. धन्यवाद. आता जी पोस्ट तुम्हाला मिळाल्या हां. हे राज्यात कितव्या नंबरला आहे? राज्यात 5व्या माझे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या पदावर नियुक्ती झालेली आहे. तसेच या परीक्षेमध्ये मी राज्यात 5व्या क्रमांकावर आलेलो आहे. तसेच आज कार्यक्रमानिमित्त मला बोलावलं, माझं अभिनंदन केलं, याबद्दल मी धन्यवाद मानतो. धन्यवाद. आज फार आनंद होत आहे की माझा मुलगा PSI-पदी निवड झाल्याबद्दल त्याचं मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यानं फार यासाठी मेहनत भरपूर घेतलेली आहे. आणि माझ्या मंडळीने म्हणजे माझी मंडळी आहे, आम्ही दोघं आणि मुलांनी इतकं कष्ट केलेलं आहे की त्या कष्टाचं फळ ज्याचं मिळालं आज आनंद होत आहे. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.